कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांना बहुजन मुक्ती पार्टीने पाठिंबा दर्शविला आहे। ययाती नाईक यांना बहुजन मुक्ती पार्टीचे समर्थन मागितल्याने आपण व आपले संघटन बहुजन मुक्ती पार्टीस सहयोग करेल असा विश्वास ठेवून बहुजन मुक्ती पार्टी आपणास पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करत असल्याचे पत्रात म्हटले आहे। ययाती नाईक यांना मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी पाठिंब्याचे पत्र बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले। यावेळी बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर त्यांच्याकडून भर दिला जात आहे। गावागावात तांड्या वस्त्यावर जाऊन ते प्रचार करीत असल्याने प्रचाराला गती आली असून मतदारांचाही त्यांना वाढता पाठिंबा लाभत असल्याचे दिसून येत आहे। ययाती नाईक हे राज्याचे माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक यांचे चिरंजीव असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते आपले नशीब आजमावत आहेत। प्रचारादरम्यान ज्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून आगामी काळातील विकासाचे व्हिजन कार्यकर्त्यांकडून मतदारांना पटवून दिले जात असल्याने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्ते जोमाने प्रयत्न करीत आहेत। MCN न्यूज मराठीसाठी राजेश वानखडे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी। आज समनक जनता पार्टी चे उमेदवार कारंजा मानोरा विधानसभेचे ययाती भाऊ नाईक यांनी 2 दिवसाअगोदर बहुजन मुक्ती पार्टीचा उमेदवार या मानोरा सर्कलमध्ये म्हणजे विधानसभेमध्ये नसल्यामुळे त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं आणि पाठिंबा मागितला। त्यावर सेंटरनी त्यावर 2 दिवसाचा वेळ घेऊन आज त्यांना पाठिंब्यासाठी पत्र भेट झालं आणि ते पत्र मी आज नाईक साहेबांना सुपूर्द केलं आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या जेवढ्याही कारंजा आणि मानोरा विधानसभेतील SC, ST, OBC आणि त्यातील धर्मपरिवर्तित लोक जशी बुद्धिस्ट, जैन, लिंगायत, आदिवासी जेही काही लोक असत आमचे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन नाईक साहेबांना मतदान करावं हीच या प्रसंगी आशा ठेवतो आणि तुम्हाला आदेश सुद्धा याच माध्यमातून देतो। धन्यवाद। आज मी ययाती मनोहरराव नाईक इथे मी कारंजामध्ये ह्या विभागात उमेदवारी टाकलेली आहे। समनक जनता पार्टी पक्षाकडनं मी माझी उमेदवारी दिलेली आहे। या विधानसभामध्ये मी इथे लढत आहे। ह्यात बेशाम सरांनी इथे मला पाठिंबा जाहीर केलेला आहे। मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। बहुजन मुक्ती पार्टीकडनं त्यांचा मला एक फार मोठा सपोर्ट मिळालेला आहे। त्यांना मी विनंती केली होती की आपल्याकडे सर कुठला उमेदवार नसल्यामुळे आपला साथ जर मला मिळत असेल तर आपण नक्कीच ह्या जहाजाला आपण कुठेतरी दया पार लावू शकू आणि विकासाच्या कामाला हातभार लावू शकू। तर त्यांचा मी खूप खूप आभारी होतो। धन्यवाद।